असाल आणि काय मनात व्यक्त कराल? सर्वप्रथम आदरणीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांनी हॅट्रिक केलेली आहे आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। खरंच जर विचार केला तर सुरुवातीला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी कुठेतरी त्यांच्यापासून फारकत घेत होती, परंतु ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो, आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आदेशाने सर्वजण एकत्र आलो आणि त्यामुळे परिस्थिती अशी झाली का जे शांताराम मोरे कुठेतरी मागासलेले वाटत होते ते एकदम पुढे आले आणि त्याच वेळेस विजय निश्चित झाला की 50 ते 60 हजारांनी ते निवडून येतील। आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा दबदबा भिवंडी ग्रामीण विधानसभेवर जसाच्या तसा कायम राहिला। म्हणजे खरोखरच मनापासून भारतीय जनता पार्टीने काम केलं। तशाच प्रकारचं पुढच्या भविष्यातही तशाच प्रकारचं सर्वांनी एकत्र काम करून कुठलाही जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, सगळ्याच ठिकाणी महायुतीचाच विजय होईल अशा प्रकारे सर्वांनी काम करावं। कपिल पाटील साहेब हे एक प्रकारे सूर्यासारखे आहेत। काही काळ्या ढगांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्या प्रकाशाने ते दाखवून दिलं की कपिल पाटील हे कपिल पाटीलच आहेत। खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं काम सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी